नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. टिपू सुलतानचं जे छायाचित्र मालेगाव महानगरपालिकेत लावलं गेलं त्याच्यावरून जो वाद झाला, आणि केवळ तेवढाच मुद्दा नाही, हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ज्यांनी जे वक्तव्य केलं, टिपूंची तुलना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. सगळ्या बाकीच्या प्रतिक्रिया तुम्हाला माहिती आहेत. काल आम्ही व्हिडिओ केला आणि आता बातम्या अशा दिल्या जात आहेत की टिपूचा फोटो छायाचित्र काढलेलं आहे, त्याच्यामुळे वादावरती पडदा पडला. आम्ही काल जो मुद्दा मांडला होता त्याचाच थोडासा विस्तार करून आज परत सांगतो, तुमच्यासमोर ठेवतो. टिपूचे छायाचित्र लावले इतका फक्त हा मुद्दा नाहीये. काँग्रेसकडून आता जे सगळे मुद्दे समोर केले जात आहेत, ज्या पद्धतीनं स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारे हर्षवर्धन सपकाळ यांची तरफदारी करतायत, वकिली करतायत, त्यांच्या वाक्याचा काय चूक अर्थ लावला, काय काय सांगायचे ते सांगतायत. माझा फार साधा सरळ मुद्दा आहे. टिपू सुलतान ह्याचा फोटो लावला होता, छायाचित्र लावलं होतं, ते आता काढलं. पण दुसरं म्हणजे तुमच्या मनामध्ये ही सगळी चित्र कोरलेली आहेत, त्याचं उत्तर द्या पहिले. आणि हा सुद्धा मुद्दा इतका पण चर्चेला आला नसता, मी परत सांगतो. साधारणतः 1989 पर्यंत म्हणजे राम मंदिरचा प्रश्न मोठ्या काय म्हणता येईल त्याला अतिशय ताकदीनं समोर आला. म्हणजे सगळा हिंदू समाज एकवटला त्याच्या पाठीशी, आणि जो पद्धतीचा प्रतिसाद त्याला मिळाला 1990च्या रथयात्रेला, तोपर्यंत काँग्रेस हे जे तथाकथित दलित आणि मुस्लिम मतांचं जी सगळी भेळ त्यांनी केली होती त्याच्यातून सत्तेची गणितं जमून यायची. 1984ला इंदिरा गांधींच्या हत्येनंतरची सहानुभूतीची लाट होती, हा एक भाग आहे. पण ज्या पद्धतीने काँग्रेसींनी हे सगळं नॅरेटिव्ह सेट केलं होतं, किंवा हिरवा गुलाल कसा उधळला जायचा मशिदीमधून, इमाम बुखारी कसे तेव्हा फतवे काढायचे काँग्रेसला मतदान करायचं पंजाचं, हे सगळं 1989 पर्यंत, 89ची लोकसभा, 90ला रथयात्रा निघाली, विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार कोसळलं, भाजपने पाठिंबा काढून घेतला, काँग्रेसच्या पाठिंब्यावर चंद्रशेखरांचं सरकार आलं, तेही 4च महिने टिकलं, नंतर कोसळलं आणि 91ला निवडणूक झाली. त्या 91च्या लोकसभा निवडणुकीच्या पासून आज तागायत सातत्यानं भारतीय जनता पक्ष एकीकडं आणि उरलेले सगळे तथाकथित स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे काँग्रेस सगटचे पक्ष एकीकडं, अशी राजकारणाची विभागणी झाली. त्याच्या आधीपर्यंत काँग्रेस एकीकडं आणि बाकीचे सगळे पक्ष एकीकडं अशी विभागणी होती. ती विभागणी 1990च्या रथयात्रेच्या नंतर भाजप एकीकडं, म्हणजे 91ची लोकसभा, भाजप एकीकडं आणि बाकीचे उर्वरित सगळे पक्ष दुसरीकडे, अशी ती विभागणी झाली. आता हर्षवर्धन सपकाळ यांनी ते वक्तव्य केलं आणि मग फोटो कसा आता त्याच्यानंतर काढण्यात आलेला आहे, आणि पहिल्यांदाच असं घडताना दिसत आहे की हे जे स्वतःला पुरोगामी म्हणून घेत होते ते सगळ्यांना आता उर्वरित हिंदू मताची काळजी वाटायला लागलेली. ही घटना, टिपूचा फोटो ताबडतोब काढून टाकला इतकी साधी नका समजून घेऊ. खरं तर तो फोटो तिथं राहिला असता तरी चालला असतं, म्हणजे त्यांच्या दृष्टीनं ज्यांना सगळं मुस्लिम मतांचं लांगुल चालन करायचं आहे ते. पण आता परिस्थिती अशी आलेली आहे की जर तुम्हाला प्रत्यक्ष सत्तेवर यायचं असेल, कट्टरपंथी मुस्लिम जो कोणी उमेदवार असेल, जो कुठला पक्ष असेल किंवा त्यांची बाजू घेणारे आहेत, त्यांना पहिल्यांदा ह्या वस्तुस्थितीची जाणीव होते आहे की आपल्याला बाकी इतर बहुसंख्य हिंदूंचं मत आपल्याला लागेल, किंबहुना त्यांना नाराज करून चालणार नाही. याच पद्धतीनं दलित राजकारणाचे जे सगळे गोची होऊन बसलेली आहे की फक्त आपण आंबेडकरी जनता स्वतःला म्हणून घेत असताना कायमस्वरूपी सवर्ण हिंदूंना शिव्या घालणे, सार्वजनिकरित्या त्याच्यावरती घाणेरड्या शब्दामध्ये बोलणे, आत्ताचं जे ते वक्तव्य आहे ना देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीच्या संदर्भातलं, हे सगळे बहुजन समाजातले कार्यकर्ते, नेते, विचारवंत, पत्रकार, वक्ते वाटेल त्या पद्धतीनं बोलत होते आणि बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या अस्मितांचा, देवदेवतांचा अपमान करत होते. टिपूचं छायाचित्र काढावं लागतंय तातडीनं, हा एक दिसणारा परिणाम असा आहे की ह्यांना आता हे कळून चुकलेलं आहे की आपण ह्या पद्धतीनं वागत राहिलो तर आपल्याला, आपण ज्या मतपेढीसाठी मरमर करायलो ती आपल्याला मिळेल, त्याच्यात काही वाद नाही, पण त्याच्या जोरावरती आपल्याला व्यापक अशी सत्ता मिळू शकत नाही.
हे लक्षात आल्याच्या नंतर आता ही जी कृती झालेली आहे टिपूचं छायाचित्र काढण्याची, आणि दुसरं म्हणजे जे कालपर्यंत हर्षवर्धन सपकाळ यांचं समर्थन करत होते त्या पण सगळ्यांना आता सारवासारव करायला लागते. कालपर्यंत असं होतं की ह्यांच्या पाठीमागं त्या बॉलिवूडमधली एवढी मोठी फौज असायची. अगदी मी तुम्हाला परत जुनं उदाहरण देतो. राज कपूरच्या चित्रपटांमध्ये नेहरूंच्या समाजवादी धोरणांचं जे खुलं समर्थन असायचं केलेलं, आणि त्या सगळ्यातून त्याला सॉफ्ट पब्लिसिटी म्हणूयात आपण, त्याला कलात्मक पातळीवरती त्याचं सगळं जे गुणगान केलेलं होतं सोशलिझमचं, कम्युनिझमचं, हे सगळं काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या नंतर तेही बदललं. आणि आता जो राईट विंग अजेंडा जो तुम्ही दाबून ठेवलेला होता, बाजूला ठेवलेला होता, तो समोर येतोय. आता शतक नावाचं एक RSS वरचं एक डॉक्युमेंटरी पण समोर येते आहे. ह्या सगळ्यातून आणि त्याहीपेक्षा त्याला जो प्रतिसाद मिळतोय, म्हणजे तुम्ही 3 पद्धतीनं लक्षात घ्या. नंबर 1, प्रत्यक्ष राजकीय पातळीवरती जो काही उजवा अजेंडा होता, उजवा विचार होता, तो विचार ठामपणे उभा राहतोय आणि त्याला यश मिळते. सलग 3 निवडणुका भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान दिल्लीमध्ये बसलेला आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये तर सत्ता आहेच. 2/3 भारतामध्ये ठामपणे भारतीय जनता पक्ष एक प्रबळ असा राजकीय पक्ष 1 नंबरचा म्हणून पुढे आलेला आहे. 1/3 भारत अजूनही असा आहे की जिथे भाजप हा तुलनेने दुबळा आहे, अस्तित्व त्याचं आहे. म्हणजे राजकीय दृष्ट्या विषय मिटला. दुसरा जो मुद्दा होता कलेच्या पातळीवरचा, आम्ही तो वारंवार मांडत आलेलो आहोत. काश्मीर फाईल्स चित्रपटांनी काश्मीर फाईल्स रचला पाया आणि धुरंधर झाला से कळस असं जे म्हणतो, ते धुरंधरने ज्या प्रचंड प्रमाणामध्ये बॉक्स ऑफिसवरती प्रत्यक्ष पैसा कमवून दाखवला, त्याच्यातून राईट विंग अजेंडा कल्चरल पातळीवरती सुद्धा धडाकेबाजपणे पुढे येत आहे, ह्याचा तो प्रत्यक्ष पुरावा आहे. आणि आता तिसरा मुद्दा, सामाजिक पातळीवरती जे ध्रुवीकरण ज्या पद्धतीने ह्यांनी केलेलं होतं, ते ध्रुवीकरण आता प्रत्यक्ष कामाला येताना दिसत नाहीये. तुम्ही अगदी छोटे मोठे विविध उपक्रम बघा. आत्ताची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तो तुम्हाला मी फोटोही दाखवतो. काल महाशिवरात्र होती आणि या महाशिवरात्रीला आम्ही शेकट्या नावाचं जे छोटं गाव आहे बिडकीनजवळ पैठण तालुक्यामध्ये, आणि तिथल्या दीपोत्सवासाठी गेलेलो असताना तिथल्या बहुजन समाजातल्या बाया बापड्यांनी ज्या पद्धतीने गर्दी केली, त्या गावात एकही ब्राह्मणाचं घर नाहीये. ज्या मनुस्मृतीला, ज्या ब्राह्मणवादाच्या नावाने बोंबा मारतात, त्या ब्राह्मणवादाचा लवलेश सुद्धा त्या गावात नाही. त्या गावामध्ये बहुजन समाजातल्या स्त्रिया मोठ्या प्रमाणात गोळा होतात, आपापल्या घरातून एक पणती घेऊन येतात आणि त्या बारवेवरती दीपोत्सव साजरा करतात. हा एक सामाजिक संदेश. ज्यांना कोणाला हा राईट विंग अजेंडा पायदळी तोडवायचा होता, त्यांना ज्या प्रखरपणे एरवी ह्यांनी शिक्के कसे मारले होते की हे काहीतरी ब्राह्मणी आहे, हे काहीतरी भाजपनी केलेलं, हे RSSनी केलेलं आहे. पण आता अगदी छोट्या छोट्या ठिकाणी सुद्धा महाशिवरात्रीच्या निमित्तानं ज्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये उत्सव साजरे झाले, हा तर काही ब्राह्मणी परंपरेतला सण नाहीये. शिव ही देवता तर आर्यपूर्व मानल्या गेलेली आहे. हा अर्थ समजून न घेता ज्या पद्धतीनं आजही, म्हणजे आपल्या परंपरा, आम्ही तो वेगळा व्हिडिओ महाशिवरात्रीवरती केलेलाच होता, म्हणजे राजकीय झालं, कलेच्या पातळीवरती झालं आणि सामाजिक पातळीवरती झालं. या तिन्ही ठिकाणी राईट विंग उजवं जे काही धोरण होतं, उजवं जे काही सूत्र आहे वैचारिक, धार्मिक, सांस्कृतिक आपल्याकडे चालत आलेलं, त्या सगळ्याला दाबून टाकण्याचं, बाजूला सारण्याचं जे काम केलं गेलेलं होतं, त्या सगळ्याला या तिन्ही पातळीवरती आता प्रचंड मोठं आव्हान त्याला विरोध करणाऱ्यांच्या विरोधामध्ये उभं राहिलेलं आहे. आणि त्याला सर्वसामान्य लोक, मला ते जास्त महत्त्वाचं वाटतं, कोणी स्पॉन्सर केलेलं आहे म्हणून आणून कोणी दिवे लावलेत, कुठल्या नेत्याचं तिथं होर्डिंग लावलेलं आहे, त्याचे पंटर कार्यकर्ते येऊन तिथं सतरंजा टाकतायत, व्यवस्था करतायत, कार्यक्रम होते, असं नाही. कलाकार समोर आले, त्यांनी भक्तिगीतं सादर केले, सर्वसामान्य बाया बापड्या समोर आल्या, त्यांनी बारवेमध्ये दिवे लावले, बाकीचे लोक पुढे आले, आलेल्या पाहुण्यांसाठी त्यांनी फराळाची, चहा पाण्याची व्यवस्था केली. हे इंडिकेटर आहे, हे सूचक आहे की तुम्ही जो अजेंडा दाबून टाकत होता, ज्याला दुय्यम समजत होता, हर्षवर्धन सपकाळ बोलले आणि त्याच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया उमटल्या, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया सुद्धा आपण बाजूला ठेवतो, कारण की त्याला राजकीय चौकट तरी आहे. पण सर्वसामान्य लोकांनी ज्या पद्धतीनं भावना व्यक्त केली, ती मला जास्त महत्त्वाची यासाठी वाटते की हे
ज्या खालपर्यंत पोहोचलेला आहे, तथाकथित गंगा जमनी तहजीब नावाचा तमाशा जो आपण चालवलेला होता, एक सुद्धा उदाहरण अपवाद म्हणून सुद्धा का होईना यांना देता येत नाही की जर एखाद्या ठिकाणचा उरूस, एखाद्या ठिकाणची कबर, मजार, मकबरे ह्याच्यावरती हिंदू गर्दी करतात, तर उलट एखाद्या हिंदू मंदिरावरती मुस्लिमांनी रांगा लावून दर्शन घेतलेले. कारण की ते तेव्हा त्यांच्या कट्टरपंथाचा पुरावा देतात, पण त्याच्या नेमकं उलट हिंदूंनी मात्र वारंवार स्वतःच्या उदारमतवादीचेच पुरावे देत राहायचे. त्यावरची ही उसंत वाणी. महाराजांची ती टिपूशी तुलना ही अवहेलना कोण करी. हिरव्या मतांसाठी काँग्रेसचे पाप टिपू यांना बाप वाटत असे. जो करी कत्तली आणि धर्मांतरे तयांना मुजरे करती हे. गंगा जमनीही कशी तहजीब वागते अजीब एकतर्फी. हिंदूंनाच सारा एकतर्फी डोस लिब्रांडूंचा सोस पहा जरा. आवडे टिपूची यांना तलवार गळे सलवार अस्मितेची. कांत म्हणे हर्ष संपणारा काळ विझवतो जाळ काँग्रेसचा. महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या 29 महानगरपालिकेचे नुकतेच जे निकाल लागले त्याच्यामध्ये फक्त लातूरला एका ठिकाणी काँग्रेसचा महापौर आणि परभणीच्या महापौरांना त्यांचा पाठिंबा, 2च ठिकाणी काँग्रेसला सत्तेमध्ये काही ना काहीतरी वाटा मिळालेला 29 महानगरपालिकांमध्ये मिळून. आणि त्याहीपेक्षा जिल्हा परिषदांची तर परिस्थिती अशी की ज्या ग्रामीण भागाच्या नावानं की जी काँग्रेसची कायमस्वरूपी वोट बँक आहे असं मानलं गेलेलं होतं, ती पण उद्ध्वस्त झालेली आता दिसून येते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा हर्षवर्धन सपकाळ वक्तव्य करतात आणि तातडीनं तो टिपूचा फोटो हटवावा लागतो, ह्याच्यावरूनच समाजाचं मन काय आहे आणि समाज मनाचा ओढा कुठे आहे ते स्पष्टपणे दिसून येतं. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज